चिंटूचा शहरातला मुक्काम. घाबरलेला चिंटू एका 3 मजली इमारतीच्या गच्चीवर जाऊन लपला. इमारतीतल्या लोकांना जेव्हा हे पिल्लू दिसलं तेव्हा त्यांनी त्याला हाकललं नाही, तर त्याला प्रेमाने जवळ केलं. अरे रे, किती लहान आहे हे पिल्लू. हे घे बाळा, केळं खा. दिवसभर चिंटू मजेत असायचा. कधी गॅलरीतून गच्चीवर तर कधी पाईपवरून खाली. लोक त्याला फळं द्यायचे, बिस्किटं द्यायचे. पण जसा सूर्य मावळू लागायचा, शहरातले दिवे लागले की चिंटूला घरची आठवण यायची. तो गच्चीच्या अगदी कोपऱ्यात जाऊन बसायचा. समोर दिसणाऱ्या काळोख्या जंगलाकडे बघून तो केविलवाण्या सुरात साथ द्यायचा. त्याचे ते रडवेले डोळे पाहून इमारतीतील लोकही भावूक व्हायचे. शेवटी आईच्या उबदार कुशीची ओढ उरात घेऊन चिंटू थकून भागून तिथेच अंगाचं मुटकुळं करून झोपी जायचा. पण म्हणतात ना, आईचं प्रेम कधीच हार मानत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चिंटूच्या आईने त्याला शोधून काढलंच. आईला पाहता चिंटूने मारलेली ती आनंदाची उडी आणि आईने दिलेली घट्ट मिठी हे पाहून इमारतीतील सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.